नमस्कार, मी गौतम कांबळे. GK न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे शासकीय योजनेची. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाने तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवल्या आहेत. मात्र आजही वाडी तांड्यावरील बंजारा लमाण समाज विकासापासून कोसो दूर असल्याने वाडी तांड्यांचा म्हणावा तेवढा विकास न झाल्याने वाडी तांड्यांचा विकास साधण्यासाठी भाजप सरकारने संत सेवालाल महाराज लमाण तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून लमाण समाजाचा विकास साधण्यासाठी लमाण समाजांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच बंजारा लमाण तांडा वस्ती गावठाण महसुली गावांचा दर्जा देऊन ग्रामपंचायत स्थापन करणे अशा विविध योजनेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी भाजप सरकारने जिल्हास्तरीय कमिटी समितीच्या माध्यमातून आराखडे मागवण्याची प्रक्रिया नुकतीच हाती घेतली असता भाजपची जिल्हास्तरीय कमिटी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा संध्याताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, किनवट आदिवासी बहुल भागातील पांगरी तांडा, खैरगाव तांडा, तल्लारी तांडा अशा विविध तांड्यामध्ये पोहोचून बंजारा समाजाशी संवाद साधला. त्याचबरोबर इस्लापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे तांड्यावरील सरपंचाशी संवाद साधून तांडा वस्तीचा विकास साधण्यासाठी आराखडे तयार करण्याच्या सूचना दिल्या व संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेच्या पुस्तिकेचे वाटपही करण्यात आले, अशी माहिती जिल्हास्तरीय अशासकीय कमिटी समितीचे भगवान राठोड यांनीही माहिती दिली आहे. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा संध्याताई राठोड, भाजपाचे प्रकाश राठोड, जिल्हास्तरीय कमिटीचे कैलास खसावत, वसंत नाईक तांडा वस्ती सुधार समिती सदस्य रमेश पडवळ, भाजपाचे GP राठोड यांच्यासह विविध तांड्यावरील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड. शासकीय सदस्य भेटण्यासाठी आलो. संवाद दौरा आहे. त्या दौऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, महाराष्ट्र शासनाने जी बंजारा समाजासाठी जी नवीन योजना घोषित केलेली आहे, ती योजनेचा जो उद्देश आहे, वंचित तांडे जे आहेत बंजारा समाजाचे अनेक वर्षापासून वंचित आहेत. त्याचं मूळ कारण असं आहे की या तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा नाही आणि महसूलचा दर्जा नाही. महसूल दर्जा नसल्यामुळे त्या गावाचा दर्जा नाही, नकाशावर गावाचा ते नाव नाही तांड्याचं. म्हणून विकासापासून कोसो दूर असणारी ही तांडे, त्या तांड्यांना ग्रामपंचायत वेगळ्या करणं, महसूल दर्जा देणं आणि मूलभूत सुविधा पुरवणं हा उद्देश या योजनेचा आहे. आणि ही योजना खालपर्यंत शेवटपर्यंत ग्रामसेवक असतील, गावातील पुढारी असतील, आमचे नायक कारभारी, डाळे साणे हसाबी नसाबी जे आमचे प्रमुख मंडळी आहेत, यांना या योजनेचा उद्देश समजला पाहिजे म्हणून हा दौरा आहे. आज हिमायतनगरपासून आम्ही सुरू केलो. आज किनवटमधले काही तांडे या ठिकाणी फिरलोत. आज इस्लापूर या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. ही योजना येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजासाठी जसं आपण म्हणतो की सोनेरी पहाट घेऊन आलेली ही योजना आहे आणि ही योजना फार मोठा बदल या समाजामध्ये करणार आहे असा आमचा विश्वास आहे. म्हणून या योजनेमध्ये जो आराखडे बनवले जाणार आहेत ते आराखडे परिपूर्ण असले पाहिजेत म्हणून आमची मागणी आहे. जिल्हा परिषद स्तरावर 2 बैठका आमच्या झाल्या. आमच्या संध्याताई असतील, प्रकाश भाऊ असतील. आम्ही जिल्हा परिषद स्तरावर जे आराखडे आमच्यासमोर आले ते आराखडे अर्धवट स्वरूपाचे आणि माहिती पण अर्धवट स्वरूपाची आमच्यासमोर आली. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली आणि प्रशासनाने परत जिल्हा परिषद प्रशासन असेल की जिल्हाधिकारी महोदय असतील, परत आराखडे करण्यासाठी संबंधित यंत्रणेला या ठिकाणी आदेशित केलेले आहेत. तशा पद्धतीचे आराखडे बनवणं चालू आहे. ते पण आराखडे आमच्यासमोर येणार आहेत. खास करून मी जिल्हा प्रशासनाचं या ठिकाणी अभिनंदन यासाठी करणार आहे की काल आमची जळगावला या योजनेसंबंधी कार्यशाळा पार पडली आणि या कार्यशाळेमध्ये नांदेड पॅटर्न जो नांदेडमध्ये जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय कापसे मॅडम असतील आणि सन्माननीय CO मॅडम आणि जिल्हाधिकारी महोदयांनी एक कालबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये 20 ऑगस्टपासून 20 सप्टेंबरपर्यंत जो कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रम जो या ठिकाणी राबवला जाणार आहे. त्यामुळे
जास्तीत जास्त ग्रामपंचायती डिक्लेअर करणं असतील, जास्तीत जास्त त्या ठिकाणी महसूल दर्जा देणं असेल, हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. आणि हा कार्यक्रम नांदेड पॅटर्न राज्यभर राज्य शासनाने तो ॲक्सेप्ट करून, तो स्वीकारून राज्यभर राबवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून मी नांदेड जिल्हा प्रशासनाचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. आपल्याशी सर्वांशी या ठिकाणी आम्ही संवाद साधलेला, यामुळेच या ठिकाणचा हा दौरा आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.